नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त प्लॅटफॉर्मबद्दल बोलणार आहोत जो पुस्तकं वाचण्याचा किंवा खरं तर ऐकण्याचा अनुभवच बदलून टाकू शकतो. नाव आहे लिब्रिवॉक्स. एक असं ग्रंथालय जे आपल्याशी अक्षरशः बोलतं. चला, एका अगदी आपल्या सर्वांच्या ओळखीच्या समस्येपासून सुरुवात करूया. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात पुस्तकं वाचायची आवड तर खूप असते, पण खरंच वेळ कुठे मिळतो? ही एक मोठी समस्या आहे नाही का? पुस्तकं वाचायची इच्छा तर खूप असते, पण ऑफिस, प्रवास, घरची कामं या सगळ्यांमध्ये वेळच निघून जातो आणि ते शक्यच होत नाही. मग यावर उपाय काय? आणि बरोबर या समस्येवर लिब्रिवॉक्स एक खूपच भारी उपाय घेऊन येतं. तर लिब्रिवॉक्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक ऑनलाईन लायब्ररी आहे. पण पुस्तकांची नाही, तर ऑडिओबुक्सची. म्हणजे हजारो पुस्तकं इथे ऐकायला मिळतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सगळं पूर्णपणे मोफत आहे. आणि हे सगळं चालतं जगभरातल्या स्वयंसेवकांच्या मदतीनं. लिब्रिवॉक्स काही महत्त्वाच्या तत्वांवर काम करतं. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे पूर्णपणे फ्री आहे. दुसरं म्हणजे यातली सगळी पुस्तकं ही पब्लिक डोमेनमधली आहेत. आता पब्लिक डोमेन म्हणजे काय? म्हणजे अशी पुस्तकं ज्यांचे कॉपीराईट संपलेले आहेत, म्हणून ती कायदेशीररित्या कोणीही वापरू शकतं. आणि तिसरं जे या प्रकल्पाचा आत्मा आहे ते म्हणजे हे एका ग्लोबल व्हॉलंटियर कम्युनिटीच्या म्हणजे स्वयंसेवकांच्या ताकदीवर चालतं. जगभरातले लोक एकत्र येऊन हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. बरं, मग याचा खरा फायदा काय? चला बघूया, हे आपल्या वेळेला ज्ञानात कसं काय बदलतं. हाच तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लिब्रिवॉक्समुळे काय होतं की प्रवास करताना, जिममध्ये किंवा घरातली कामं करता करता सुद्धा पुस्तकं ऐकता येतात. म्हणजे जो वेळ एरवी वाया गेला असता तोच वेळ आता काहीतरी नवीन शिकण्यात किंवा मनोरंजनात वापरला जातो. आणि गंमत म्हणजे ही शिकण्याची प्रोसेस इतकी नैसर्गिक आहे ना की कळतही नाही. ऐकता ऐकता अवघड विषय सोपे वाटायला लागतात आणि नकळतपणे आपली व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह आणि आकलनशक्ती दोन्ही सुधारतात. म्हणजे शिक्षण सुरू आहे, पण त्याचं ओझं अजिबात वाटत नाही. आणि इथे ऐकायला काय काय मिळतं? अरे बापरे, लिब्रिवॉक्सवरची व्हरायटी खरंच खूप मोठी आहे. क्लासिक लिटरेचर आवडतं? ते आहे. मोटिवेशनल पुस्तकं हवी आहेत? ती पण आहेत. अगदी इतिहासापासून ते भाषा सुधारायला मदत करणाऱ्या गोष्टींपर्यंत. खरं सांगायचं तर प्रत्येकाला आपल्या आवडीचं काही ना काही इथे नक्कीच सापडेल. ठीक आहे, हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय. पण सुरुवात कशी करायची? समजा कोणी पहिल्यांदाच ऑडिओबुक ऐकणार असेल तर त्यांच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. सुरुवातीसाठी ना ही 4 स्टेपची आयडिया खूप कामी येऊ शकते. पहिलं म्हणजे मोठ्या कादंबरीऐवजी छोट्या कथांनी सुरुवात करा, म्हणजे सवय लागते. दुसरं, रोज फक्त 15 मिनिटं ऐका, जास्त नाही. तिसरं, जर शक्य असेल तर ऐकताना पुस्तकाचा मजकूर समोर ठेवा. आणि चौथं म्हणजे ऐकताना जे नवीन इंटरेस्टिंग शब्द सापडतील त्यांची एक लिस्ट बनवा. बघा, ह्या सोप्या सवयीमुळे ऑडिओबुक ऐकणं किती सोपं होऊन जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की लिब्रिवॉक्स हे फक्त काही ठराविक लोकांसाठी नाहीये. खरं तर समाजातील वेगवेगळ्या गटांना याचा खूप फायदा होतो. जरा विचार करा, हे किती वेगवेगळ्या लोकांना मदत करू शकतं. विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासात मदत करणारे एक टूल आहे. जे नोकरीधंद्यात व्यस्त आहेत त्यांच्यासाठी प्रवासातला वेळ उपयोगी आणण्याचा एक मार्ग आहे. जे इंग्रजी किंवा दुसरी एखादी भाषा शिकत आहेत त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम शिक्षकच आहे. आणि ज्यांना दृष्टीची समस्या आहे त्यांच्यासाठी तर हे ज्ञानाचं एक नवीन दारच उघडतं. आणि हे वापरायचं कसं? अहो, अगदी सोपं आहे. एकतर सरळ त्यांच्या librivox.org या वेबसाईटवर जाता येतं किंवा मग मोबाईल ॲप डाउनलोड करता येतं. आणि ॲपचा एक मोठा फायदा म्हणजे पुस्तकं डाउनलोड करून तुम्ही ती ऑफलाईन म्हणजेच इंटरनेट नसतानाही कुठेही कधीही ऐकू शकता. चला तर मग जाता जाता एक विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. जेव्हा एखादी गोष्ट वाचण्याऐवजी ऐकली जाते तेव्हा त्या कथेचा आत्मा बदलतो की तिला फक्त एक नवीन आवाज मिळतो? वाचणं आणि ऐकणं ह्या 2 वेगळ्या अनुभवांमुळे कथेचा अर्थ खरंच बदलतो का, की तो अधिक प्रभावी होतो? लिब्रिवॉक्स आपल्याला फक्त पुस्तकं देत नाही, तर वाचन म्हणजे काय ह्या मूलभूत गोष्टीवर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतं.